त्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला। मध्यधुंद ट्रक चालकाने वारकऱ्यांना चिरडले। 5 ते 6 वारकरी गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती आहे। सासवड जेजुरी मार्गावरती हा अपघात झाल्याचं समजतंय। आपण बघतोय की सध्या महाराष्ट्रामध्ये पालखी सोहळा सुरू आहे आणि संत ज्ञानोबांची पालखी आज सासवडहून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि याच वेळी ही दुर्घटना घडल्याचं समजतंय। यामध्ये 5 ते 6 वारकरी गंभीररीत्या जखमी झालेले, एक महिला वारकरी मृत्युमुखी पडली आहे। दरम्यान वारकऱ्यांच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त करण्यात आले। मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली। तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड जेजुरी मार्गात झालेल्या अपघातामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू सुद्धा झाल्याचं समजतंय। पुढची बातमी पाहूयात। वारीतील भीषण अपघाताबाबत सत्ताधारी आणि विरोधकांनी दुःख व्यक्त करत काय काय भावना व्यक्त केल्या पाहूयात। काळजी घेतली पाहिजे। अशा घटना दरवर्षी होणं गैर आहे। या संदर्भात आपण त्यांना कवच कुंडल दिलं, पण पैसे दिल्याने काम होईल का? आता मीही माझ्या जिल्ह्यातल्या एका वारकऱ्याचं असंच अपघाती निधन झाल्यावर 4 लाख रुपये आम्ही नेऊन दिले, पण त्याच्या कुटुंबात तो भक्तिरस, तो भक्तिभाव, अध्यात्माचं केंद्र असणारा तो वारकरी पुणे येणार आहे का हो? म्हणून काळजी घेतली। वारकऱ्यांना पैसे देतो, पाणी देतो, हे देतो, असं काही फार मोठा निवडणुकीच्या तोंडावर मागच्या वर्षी जो काही सोंग केला गेला 2 वर्ष, आज वारकऱ्यांना अशुद्ध पाणी पिण्याला मिळतं। वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे। वारकऱ्यांची सगळी हाल यावेळेस होत आहेत। हे सगळं वारकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत। वारकऱ्यांच्या या दिंडीमध्ये जो अपघात झालाय तो अत्यंत दुर्दैवी आहे। 3 महिलांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे, 6 जण जखमी आहेत आणि ज्या ट्रकमुळे अपघात झाला तोही वारकऱ्यांचाच होता। परंतु अशी घटना घडू नये याची सगळी काळजी सरकारही घेत आहेत, स्थानिक कार्यकर्ते घेत आहेत, काही एनजीओज घेत आहेत। परंतु तरी अशी जेव्हा घटना घडते त्या टायमाला महाराष्ट्राच्या सर्व जनतेला त्याच्याबद्दलचं दुःख हे जाणवतं। दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांकडून